जामखेड विधानसभा उमेदवारीसाठी महायुतीमध्ये चुरस. कर्जतमधून इच्छुक उमेदवार आघाडीवर, तर जामखेडमध्ये उमेदवारीची फक्त चर्चाच. नासिर पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 25 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला धक्का देण्यासाठी 2019च्या निवडणुकीत थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उमेदवारी केली. सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन रोहित पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं. 25 वर्षानंतर भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर 2.5 वर्ष भाजप अदृश्य झाली होती. 2.5 वर्षाच्या वनवासानंतर राम शिंदे विधान परिषदेतून 6 वर्षाकरता आमदार झाले आणि तालुक्यातील भाजप पुन्हा सक्रिय झाली. आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं. आमदार रोहित पवार पुन्हा निवडणूक लढवणार असल्यानं जामखेडमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघालेला आहे. त्याचवेळी प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य असल्यानं कर्जत तालुक्यातून मात्र भाजपकडं तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडेही इच्छुकांची संख्या वाढली आहे. जामखेडमध्ये मात्र सध्या महायुतीकडेही उमेदवारांची वाणवा असल्याचं चित्र दिसतंय. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना 9,128चं मताधिक्य मिळालं होतं. 2019मध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंना 24,000चं मताधिक्य होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना 43,000चं मताधिक्य मिळालं. हेच मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस टिकून ठेवू शकलेलं नाही. त्यातच महायुतीचे बलाढ्य आणि विधानसभा इच्छुक समजल्या जाणाऱ्या नेत्यांच्या गावात भाजपा उमेदवाराला मताधिक्य मिळालेलं नाही. काही ठिकाणी तर काठावर आहे. विद्यमान आमदार रोहित पवार पुन्हा विधानसभा निवडणूक लढवणार असल्यानं त्यामुळं त्यांच्या पक्षातील कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि 2009ला विधानसभा निवडणूक लढवलेले प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे यांनी आपल्या तलवारी मॅन केल्यासारखी परिस्थिती आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रस दाखवलेला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी जामखेड तालुक्यात पहिला साखर कारखाना काढला, तरी 2014च्या निवडणुकीत ते 3ऱ्या क्रमांकावर गेले. त्यामुळे त्यांनी इथून पुढं कोणतीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय जाहीर करून त्यांनी आता किंग मेकर होण्याचं ठरवलंय. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात निलेश लंके खासदार झाले. त्यामुळं त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा याबाबत आमदार रोहित पवार यांना विचार करावा लागणार आहे. महाविकास आघाडीत घटक असलेल्या काँग्रेसचे ॲडव्होकेट कैलास शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, मीनाक्षी साळुंके, शिवसेना तालुका प्रमुख उभाटा गट बळीराम यादव हे सुद्धा आघाडीमध्ये बिघाडी झाल्यास संभाव्य इच्छुक उमेदवार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंबालिका कारखाना कर्जत तालुक्यात आहे. आमदार राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यात 1200 एकर MIDC करण्यासाठी प्रयत्न चालू केलेत. कुकडीचं पाटपाणी, सीना धरणाचं आवर्तन कर्जत तालुक्यासाठी आहे. या सर्व जमेच्या बाजू असताना महायुतीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य महाविकास आघाडीला लोकसभेला कर्जतमधून मिळाले, तर जामखेडमधून फक्त 3 अंकी मताधिक्य आहे. त्यामुळं कर्जत तालुका निर्णायक ठरणार आहे. आमदार राम शिंदे हे विधान परिषदेमधून सदस्य झालेत. त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत आहे. त्यामुळं ते निवडणूक लढवणार की नाही याबाबत तरी संभ्रम असला तरी मागील 2 वर्षांपासून ते मतदारसंघात सक्रिय झालेले आहेत. राज्यातील सत्ता बदलाचा फायदा घेत त्यांनी MIDCची जागा बदलली. जामखेड पाणीपुरवठा योजनेला गती दिली. कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी चालवलेला प्रयत्न त्यांनी आमदार रोहित पवार यांना मीच फाईट देऊ शकतो असं चित्र निर्माण केलं. मात्र काँग्रेस नेते प्रवीण घुले यांचा 1-1.5 वर्षापूर्वी भाजपमध्ये झालेला प्रवेशही विधानसभा निवडणुकीसाठी होता की काय, की दुसरी रणनीती होती, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळं ऐनवेळचे उमेदवार म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, अशोक खेडकर, परमवीर पांडुळे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ हे भाजपमधून इच्छुक आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या मतदारसंघावर आमचा हक्क असल्याचं सांगतोय. 2019मध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजय झालाय. विनिंग सीटचा दावा केला गेला असला तरी नियमाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे. त्यांच्या पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मनीषा गुंड आणि त्यांचे पती जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड इच्छुक आहेत. राज्यातील महायुतीच्या जागा वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदारसंघावर दावा ठोकणार हे निश्चित. मात्र आमदार राम शिंदे हे जर विधानसभा लढवणार असतील तर ते माघार घेतील अशी शक्यता अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य पाहता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 1995 ते 2014 पर्यंत असलेला भाजपचा बालेकिल्ला परत राखण्यासाठी महायुती कामाला लागली.
तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हेच महाविकास आघाडीचे उमेदवार समजून महायुतीनं उमेदवारीचा प्रश्न निकालात काढावा लागेल. प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्यासाठी मोठी संधी. जामखेडमध्ये मोठं वलय असलेले प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करून मोठी मतं मिळवली होती. सध्या आमदार रोहित पवार यांच्यासोबत ते असले तरी प्राध्यापक राम शिंदे यांच्या ऐवजी एक मातब्बर मराठा चेहरा म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. तसे झाल्यास पवार विरुद्ध राळेभात अशी लढत होईल. याशिवाय प्राध्यापक राळेभात यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुरुवातीपासून सलोख्याचे संबंध आहेत. हा मतदारसंघ अजित पवारांनी मिळवल्यास त्यांच्या पक्षाकडून प्राध्यापक राळेभात हे सक्षम उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा जामखेडमध्ये जोरात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.